घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद। 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। निरीक्षक पंकज पवार यांचे पथक इस्लामपुरात पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील व पोलीस शिपाई सूरज थोरात यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की राहुल माने हा चोरी करून मिळालेला माल विक्रीकरिता मोटरसायकलवरून पेटनाका येथील हायवेच्या पुलाखाली येणार आहे। पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे पेटनाका येथील हायवेच्या पुलाच्या परिसरात सापळा लावून थांबले असता मोटरसायकलवरून एक इसम संशयितरित्या पुलाखाली येऊन थांबलेला दिसला। त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राहुल प्रकाश माने व 30 वर्ष मूळ राहणार उरून इस्लामपूर सध्या दत्त वसाहत आष्टा तालुका वाळवा असे असल्याचे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता पॅन्टच्या उजव्या खिशात एक सोन्याची अंगठी, घंटन, 7,000 रुपये रोख रक्कम मिळून आली व मोटरसायकली कापडी पिशवीत 15 साड्या मिळून आल्या। त्याच्याकडे मिळालेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पैसे व साड्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्याच्याजवळ मिळून आलेली सोन्याची अंगठी, घंटन, पैसे, साड्या त्याने काही दिवसापूर्वी सुरुले गावात दिवसा एका घराचे लॉक तोडून चोरी केली होती, त्यातीलच असल्याची कबुली दिली। सदर बाबत इस्लामपूर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली। लागलीच त्याच्या कब्जातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, साड्या व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पुढील तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केली। राहुल प्रकाश माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात वेगवेगळे पोलीस ठाण्यामध्ये चोरी आणि घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करत आहेत।